नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. इस प्यार को क्या नाम दूं भाग 5. मागील भागात. ओके सर. ईशा. आणि मग ईशा दुखणाऱ्या पायानेच बाहेर आली. खरं तर तिला चालणंसुद्धा जमत नव्हतं आणि आज आदित्यचा राग पाहून त्याला काही सांगणंसुद्धा योग्य वाटत नव्हतं. म्हणून मग तिने त्याच अवस्थेत काम करायची तयारी केली आणि मग आपल्या कामावर निघाली. आता पुढे. ईशा दुखणाऱ्या पायाने साईटवर आली आणि शांतपणे आपलं काम करू लागली. पण आता चालून चालून पाय दुखायला लागला होता. त्यात सगळ्या कामाची पडताळणी करायची होती. टाळाटाळ केली असती तर आदित्य अजूनच ओरडला असता, कदाचित कामावरून काढलं असतं. म्हणून ती गुपचूप त्रास सहन करून काम करत होती. पण मनात मात्र आदित्यचा विचार सुरू होता. सर आज एवढे का चिडले आहेत? नक्कीच काहीतरी झालं आहे, त्याशिवाय ते एवढे चिडत नाहीत कधीच. याआधीही मी त्यांना कधीच एवढं चिडलेलं पाहिलं नाही. काही टेन्शन आहे का त्यांना? नक्कीच असेल, त्याशिवाय एवढे चिडले नसणार ते. कॉलेजमध्ये सुद्धा कधी कोणावर चिडले नाहीत. त्यांच्या मित्रांशी पण किती हळूवारपणे बोलायचे. मग आता नक्की काय झालं आहे? विचारू का? नाही, नको. उगाचच अजूनच चिडतील. प्लीज गणपती बाप्पा, त्यांचा राग शांत कर आणि काही टेन्शन असेल तर ते कमी कर. मी त्यांना त्रास झालेला नाही पाहू शकत. ईशा मनातच बाप्पाला विनवणी करत होती आणि मग पुन्हा तिने आपल्या कामात लक्ष दिलं. हे ईशा, तू केव्हा आलीस? स्वप्नील तिच्या जवळ येऊन म्हणाला. अरे खूप वेळ झाला, तू कुठे होतास? ईशा. अगं सरांनी नवीन माल मागवला होता, तो आला आहे, तेच पाहत होतो. स्वप्नील. हो का, बरं झालं. चल, मला ही मालाची पाहणी करायची आहे. ईशा. अगं पण का? मी सगळं नोट डाऊन केलं आहे. थोड्या वेळाने मी जाणारच आहे सरांना डिटेल्स द्यायला. स्वप्नील. हो रे, ते तुझं काम आहे, पण त्यांनी मलाही काम दिलं आहे, ते करायला नको? ईशा बारीक तोंड करून म्हणाली. ओके, म्हणजे आज बॉसचा मूड जरा ठीक नाही वाटत? स्वप्नील. जरा. ईशा जरा या शब्दावर जास्तच जोर देत म्हणाली. का? काय झालं? स्वप्नील. माहीत नाही, पण आज सर हीटरसारखे तापले आहेत. ईशा. तू पण ना? स्वप्नील हसत म्हणाला. नाहीतर काय? ईशा. चल मग, नवीन माल पाहायचा आहे ना तुला? स्वप्नील. हो चल. ईशा. आणि मग ईशा त्याच्यासोबत निघाली. आ आ आ एक पाऊल पुढे टाकताच ईशा कणवळली. काय ग, काय झालं? स्वप्नीलने तिला कणवळलेलं पाहून विचारलं. काही नाही, ते जरा. ईशा पायाकडे बघत म्हणाली. ईशा, हे काय झालं? स्वप्नीलने शॉक होऊन विचारलं. अरे काही नाही, काल जरा पडले, थोडं लागलं आहे. ईशा. हे थोडं आहे? ब्लड येत आहे जखमेतून. स्वप्नील. जाऊ दे, नंतर बघते, चल आपण कामाचं बघू. ईशा. काय कामाचं बघू? तुला चालता येणार नाही, तू बस इथेच, मी बघतो त्या कामाचं. स्वप्नील. नाही नको, सरांना कळलं तर उगाच चिडतील, त्यापेक्षा मी करते. ईशा. ईशा ऐक ना माझं, तुला त्रास होईल, मी करतो. स्वप्नील तिला समजवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. प्लीज समजून घे, तुझी तब्येत ठीक दिसत नाही. स्वप्नील. आणि खरंच ईशाची तब्येत आता ठीक नव्हती. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. आता कणकणही जाणवायला लागली होती आणि भर म्हणजे पायालाही आता ठणका लागला होता. पण मनोमन आदित्यची भीती वाटत होती. काम नाही केलं तर तो कामावरून काढून टाकेल आणि याच भीतीने ती बरं वाटत नसताना काम करत होती. एक ना स्वप्नील, अरे मी खरंच ठीक आहे आणि हे काम झालं की मी ऑफिसला जाऊन आराम करेन. ईशा त्याची समजूत काढत म्हणाली. अगं पण तू ऑफिसला आलीस का? स्वप्नील थोडा चिडून म्हणाला. ते सगळं नंतर, आधी काम करू ना, नाहीतर तुझी बडबड ऐकता ऐकता ऑफिस सुटायची वेळ होईल. ईशा थोडं गालातल्या गालात हसत म्हणाली. आता तुझ्यापुढे कोण काय बोलणार? तू कधी कोणाचं ऐकलं आहेस का? स्वप्नील. माहीत आहे ना, मग चल आता कामाचं बघू. ईशा. चला ईशा देवी. स्वप्नील. आणि मान हलवत तो तिच्या बरोबर निघाला. काही वेळ साईटवर काम करून ईशा आता मेन ऑफिसला आली. जेवणाची वेळ केव्हाच होऊन गेली होती. आता तर इतकी थकली होती ती की काम करायची पण इच्छा नव्हती. आता ती जाऊन त्याला सांगणार होती की तिला घरी जायचं आहे, पण भीतीही वाटत होती. तरी तिने मनाची तयारी केली. मे आय कम इन सर? ईशाने विचारलं. यस. आदित्य. आणि मग ईशा आत आली.
आदित्य लॅपटॉपमध्ये डोकं घालून आपलं काम करत होता. आदित्यने तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहिलं. घामाने भिजलेला, थकलेला तिचा चेहरा त्याला दिसला. तो एक क्षण तिच्याकडे पाहत राहिला, पण लगेच आपला पुन्हा लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसला. सर, या सगळ्या डिटेल्स, ईशा जरा कचरत म्हणाली. सगळ्या डिटेल्स इथेच थांबून मला द्या, आदित्य खाली मान घालून म्हणाला. आता मात्र ईशाला रडू यायला लागलं होतं. उभं राहण्याची अजिबात ताकद नव्हती, पण नोकरी म्हटल्यावर करावं लागणार होतं. तिने कसं तरी स्वतःवर कंट्रोल केला. एक मोठा श्वास घेतला आणि आपल्या वेदना चेहऱ्यामागे लपवून तिने आदित्यला डिटेल सांगायला सुरुवात केली. आदित्य मान खाली घालूनच आपलं काम करता करता तिचं म्हणणं ऐकत होता. आता तर ईशाला बोलणंही कठीण जात होतं. ती थांबून थांबून बोलत होती. तसं आदित्यने तिच्याकडे पाहिलं. त्याला आता ती जास्तच थकलेली वाटत होती. मिस देवधर, तुम्ही ठीक आहात? आदित्य. त्याच्या या आपुलकीच्या शब्दाने देखील तिला हायचं वाटलं. ती फक्त मान हलवून हो म्हणाली. आदित्य आता उभं राहून तिच्याकडून काम समजून घेत होता. मध्ये मध्ये तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहत होता. ईशा मन लावून आपलं काम करत होती आणि एक क्षण ईशेच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. तसं तिने मान हलवून स्वतःला सावरले आणि पुन्हा आपल्या कामात लक्ष घालू लागली. पण दुसऱ्या क्षणी पुन्हा अंधार पसरला आणि तिने डोळे मिटले. आदित्य तिच्याकडे पाहत होता. ती पडणार हे लक्षात येताच आदित्य धावत तिच्या जवळ गेला आणि तिला आपल्या मिठीत घेतलं. पण ईशाची सुद्धा हरपली होती आणि तो तिच्या गालावर हलकेच थोपटवून तिला आवाज देऊ लागला. मिस देवधर, मिस देवधर. आदित्य. पण तिच्या गालावर हात लावताच त्याच्या लक्षात आलं, तिचे अंग गरम आहे. ओ गॉड, ईशाला फिवर आहे. तो स्वतःशीच पुटपुटला आणि दुसऱ्या क्षणी त्याने तिला आपल्या दोन्ही हातावर उचलून घेतलं आणि जवळच्या सोफ्यावर ठेवलं. ईशा, ईशा. पुन्हा तिला आवाज देऊ लागला आणि त्या क्षणी त्याचं लक्ष तिच्या पायाकडे गेलं. ओ माय गॉड, ब्लड. आदित्य. तिच्या पायातून रक्त येत होतं. त्याने जवळच असलेलं पाणी घेतलं आणि तिच्या चेहऱ्यावर शिंपडलं. ईशा, ईशा. पुन्हा तिच्या गालावर थोपडू लागला. त्यावेळी मात्र ईशाने डोळे किलकिली केले आणि अर्धवट डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. तो समोर दिसताच ती पटकन उठण्याचा प्रयत्न करू लागली. रिलॅक्स. आदित्य. आणि मग त्याने स्वतःहून पुढे येऊन तिच्या डोक्याखाली हात घालून तिला उठून बसवलं. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर काटा आला. नकळतपणे गालावर हसू उमटले. पाठीचा कणा ताठ झाला. आपण स्वर्गात आहोत की काय याची जाणीव तिला झाली. तुम्ही ठीक आहात मिस देवधर? आदित्य. आणि मग आदित्यचा आवाज तिच्या कानात शिरला आणि ती धपकन भूतलावर आपटली. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि हो म्हणून मान हलवली. तुमची तब्येत ठीक नसताना तुम्ही ऑफिसला का आलात? आदित्य. आणि त्याच्या प्रश्नावर तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि मनातच डोक्याला हात लावला. काय ध्यान पदरी पडलं आहे माझ्या? स्वतःच चिडून ऑफिसला बोलावतो आणि वर विसरून जातो. हा काय लहानपणी डोक्यावर पडला होता का? नाही नाही, डोक्यावर हा नाही, मी पडले होते म्हणून तर याच्या प्रेमात पडले. ईशा आपल्या तंद्रीत विचार करत होती. तिला असा विचार करताना पाहून आदित्यने तिच्यासमोर चुटकी वाजवली. मिस देवधर, कुठे हरवलात? आदित्य. कुठे नाही सर, ईशा भानावर येऊन म्हणाली. तुम्हाला लागलं कसं? आदित्य तिच्या पायाकडे पाहत म्हणाला. काल पडले. ईशा. खरंच ही मुलगी ना खूपच वेंदडी आहे. एक काम धड करू शकत नाही. आदित्य मनातच म्हणाला. ओके, बरं ते काम आता राहू द्या आणि चला. आदित्य. कुठे? ईशाने न कळून विचारलं. डॉक्टरकडे. आदित्य. नको, मी ठीक आहे. ईशा जवळजवळ ओरडतच म्हणाली. का? काय झालं? आदित्य. नाही म्हणजे मी डॉक्टरकडे जाऊन आले आहे कालच. ईशा जरा घाबरतच म्हणाली. ओके मग चला, मी तुम्हाला घरी सोडून येतो. आदित्य. आता तर त्याचं बोलणं ऐकून ईशाला आकाश ठेंगणं झालं. तो सोडायला येणार म्हणजे दुग्ध शर्करा योगच. पण तिने परत आपल्या मनाला समजावलं आणि खूप धीर करून म्हणाली. नाही नको, मी जाते. मी कॅब बुक करते. ईशा, तुझी तब्येत ठीक नाही, अशाने तू एकटी कशी जाशील? आदित्यने पहिल्यांदा तिला एकेरी हाक मारली. मनातून तिला खूप आनंद झाला होता. पण तिने पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली. नको सर, मी जाईन, तुम्ही काळजी करू नका. ईशा. आणि तो काही पुढे बोलणार त्याआधीच ईशा तिथून उठली आणि सरळ केबिनच्या बाहेर आली आणि आपल्या डेस्कवर आली. काय गं, कुठे होती सकाळपासून? नमू.
मी तर साईटवर होते, तू कुठे होतीस? ईशा: आज जरा मी उशिरा आले, पण तुझा चेहरा का असा झाला आहे आणि निघालीस कुठे? नमू: काही नाही ग, जरा बरं वाटत नाही, घरी निघाले. ईशा: हो का, मग काका येणार आहेत का तुला घ्यायला? नमू: नाही, मी कॅब बुक करणार आहे. ईशा: नको, तू थांब, मी येते तुला सोडायला. नमू: त्याची काही गरज नाही, मी जाईन. ईशा: आणि ईशाने आपली बॅग उचलली आणि निघाली. मागून नमू तिला आवाज देत होती, पण ऐकायला ईशा थांबली नाही. आणि केबिनमध्ये बसून आदित्य कॅमेराद्वारे सगळं बघत होता. त्याने रागातच आपल्या मुठी आवडल्या. ही मुलगी कधीच कुणाचं काही ऐकत नाही, पण आज हिला माझं ऐकावं लागेल. आणि मग त्याने एक कॉल केला. इकडे ईशा लंगडत लंगडतच खाली आली. आता तर उभं राहण्याची ताकद उरली नव्हती. तसंच ती पाय ओढत खाली आली आणि गाडीची वाट पाहू लागली. पण काही केल्या कोणतीही गाडी तिला मिळत नव्हती. इतक्यात एक गाडी तिच्या समोर येऊन उभी राहिली आणि त्या गाडीतून ड्रायव्हर बाहेर आला आणि ईशासमोर उभा राहिला. ईशाने न ओळखून त्याच्याकडे पाहिलं. मॅडम, मला सरांनी तुम्हाला घरी सोडायला सांगितलं आहे. ड्रायव्हर: कोण सर? ईशाने न समजून विचारलं. आदित्य सरपोतदार. ड्रायव्हर: पण त्यांना सांगा मी जाईन एकटी. ईशा: प्लीज मॅडम, चला ना, नाहीतर साहेब रागावतील माझ्यावर. ड्रायव्हर: नाही रागावणार, मी सांगेन त्यांना. ईशा स्वतःला सावरत म्हणाली. आता तिला पुन्हा गरगरायला लागलं होतं. प्लीज मॅडम, नाहीतर साहेब मला कामावरून काढून टाकतील. ड्रायव्हर जरा वर बघत काकुळतीला येऊन म्हणाला. तसं ईशानेही हळूच मानतिरपी करून पाहिलं तर आदित्य त्याच्या केबिनच्या काचेतून तिच्याकडे पाहत होता. आता मात्र तिला काहीच बोलून चालणार नव्हतं, नाहीतर ड्रायव्हरसोबत तिची देखील हकालपट्टी करायला कमी केलं नसतं त्याने. म्हणून ती गुपचूप गाडीत जाऊन बसली. तिला गाडीत बसलेलं पाहून आदित्य कुठे शांत झाला. काही वेळाने ईशा घरी आली. इशू, बाळा कशी आहेस? आयू तिला पाहताच धावतच तिच्या जवळ गेल्या. मी ठीक आहे आयू. ईशा: अगं काय ठीक, ताप बघ किती वाढला आहे. आयू ईशाला हात लावत म्हणाल्या. नाही आयू. ईशा: श्श, एक शब्दही बोलू नकोस, चल आधी रूममध्ये. आयू. आणि मग आयूने ईशाला ओढतच रूममध्ये नेलं आणि बेडवर झोपवलं. अंगावर पांघरून घातलं आणि मग झोपायला सांगितलं. ईशा देखील लगेच झोपली. संध्याकाळी बाबा घरी आला तेव्हा ईशा झोपली होती. इशू कुठे आहे, ठीक आहे ना ती? बाबाने आल्या आल्याच विचारलं. झोपली आहे. आयू. ताप नाही ना आता? बाबा. मगाशी गोळ्या देऊन झोपायला सांगितलं होतं तिला. आयू. मगाशी म्हणजे? बाबाने न कळून विचारलं. अरे ऑफिसमधून आले तेव्हा खूप ताप होता तिला. आयू. काय? इशू ऑफिसला गेली होती? पण का? बाबाने चमकून विचारलं. हो, महत्त्वाचं काम होतं म्हणून गेली होती. आयू. अगं पण तू का जाऊ दिलंस तिला? बाबा आयूवर ओरडून म्हणाला. मी नकोच म्हणत होते पण माझं ऐकते कुठे? आयू. आणि मग बाबा ईशाच्या रूमकडे गेला आणि मग तिच्याजवळ बसून त्याने तिच्या डोक्याला हात लावला. शामू, शामू. बाबाने आयूला आवाज दिला. आयू देखील धावतच आली. काय झालं? आयू. अगं तू म्हणतेस गोळ्या दिल्यात, मग हिचा ताप का उतरत नाही? बाबा ईशाच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला. काय, अजून ताप आहे? आयू ईशाच्या जवळ येत म्हणाल्या आणि मग त्याने देखील तिच्या डोक्याला हात लावला. खूप ताप आहे रे हिला. आयू. तू एक काम कर, इथे बस, मी डॉक्टरांना घेऊन येतो. बाबा. हो. आयू. आणि मग बाबा डॉक्टरांना आणायला गेला तर आयू ईशाजवळ बसली. काही वेळाने डॉक्टर आले आणि त्यांनी ईशाला तपासले. काही औषधं देऊन डॉक्टर निघून गेले. आयू आणि बाबा तिच्या जवळ बसून तिच्या डोक्यावर पट्ट्या ठेवत होते. तेवढ्यातच नमू आली, डायरेक्ट ईशाच्या रूममध्ये. काका काकू कशी आहे ईशा? नमू. डॉक्टरांनी औषधं दिली आहेत, हळूहळू ताप उतरेल म्हणाले. बाबा. नमू किती ताप होता तिला, तू का नाही सांगितलं ऑफिसमध्ये? आयू तक्रारीच्या सुरात म्हणाली. काकू अहो, मलाही माहीत नव्हतं इशूला ताप आहे ते. आज मी पण उशिराच गेले ऑफिसमध्ये. नमू मान खाली घालून म्हणाली. असू दे शामू, तिला तरी काय माहीत. तू एक काम कर, नमूसाठी काहीतरी खायला बनव. बाबा. नाही नको काका, मला काही नको, मलाही उशीर झाला आहे, घरी आई वाट पाहत असेल. नमू. ठीक आहे, थांब मी तुला घरी सोडतो. बाबा. नको काका, मी जाईन रिक्षाने, पण तुम्ही ना उद्या तिला अजिबात ऑफिसला पाठवू नका.
मी सांगेन ऑफिसमध्ये. जोपर्यंत तिला बरं वाटत नाही तोपर्यंत ती ऑफिसला नाही येणार. नमू. बरं बाबा. ठीक आहे, जा आता तू, खूप उशीर झाला आहे. आयू. आणि मग नमू तिथून निघाली. इकडे आदित्य घरी आला, पण आज त्याचं लक्ष कशातच लागत नव्हतं. ईशाला त्याने कामावर बोलावून घेतलं होतं. तिची तब्येत ठीक नसताना या गोष्टीचे त्याला वाईट वाटत होतं, पण तिने त्याला आल्यावर का नाही सांगितलं. पण सांगणार तरी कसं? किती चिडला होता तो. हे सगळं मॅनेजरमुळे झालं होतं. त्याने ईशाने पाठवलेला ईमेल बघितलाच नव्हता, म्हणून हे सगळं घडलं. पण ईशाच्या पायाला एवढं लागलं कसं? फक्त पडल्यावर एवढं लागू शकत नाही. नक्कीच काहीतरी होतं जे ईशा त्याच्यापासून लपवत होती. पण काय? आदित्य मनातच विचार करत होता. त्याला वाटत होतं की तिला फोन करून तिची चौकशी करावी, पण एक मन त्याला करण्यापासून अडवत होतं. पण इकडे ईशाच्या काळजीने मात्र तो कासावीस झाला होता. आदी, आदी. मॉम त्याला आवाज देत त्याच्या रूममध्ये आल्या, पण आदित्यने काहीच रिस्पॉन्स दिला नाही. तसं मॉमनी त्याला जवळ येऊन हलवलं. आदी, काय विचार करत आहेस? मॉम. काही नाही ग. आदित्य. आदी, आई आहे मी तुझी, मला नाही सांगणार? त्या मुलीने काही त्रास दिला का? मॉमने खोदून खोदून विचारलं. नाही मॉम, आज उलट तिलाच त्रास झाला माझ्यामुळे. आदित्य मान खाली घालून म्हणाला. आणि मग आदित्यने आज ऑफिसमध्ये घडलेलं सगळं मॉमला सांगितलं. अरे बापरे, मग कशी आहे ती आता? मॉम. माहीत नाही. आदित्य. अरे मग कॉल करून विचार ना. मॉम. विचारतो. आदित्य कसं तरी म्हणाला आणि मग मॉम निघून गेल्या. इकडे आदित्यच्या अजून तळ्यामळ्यात चाललं होतं. खूप कष्टाने त्याने ईशाचा नंबर डायल केला. 1-2 रिंग झाल्या, पण फोन उचलला नाही. इकडे ईशाचा फोन सायलेंटवर होता. बाबा बाहेर फोनवर बोलत होता, तर आयू मीठ पाण्याच्या घड्या घालत होती. पाणी बदलण्यासाठी आयू किचनमध्ये गेली. तेवढ्यात फोनच्या व्हायब्रेट मोडमुळे ईशाला झोपेतच काही आठवलं आणि ईशा तापाच्या धुंदीत बडबड करायला लागली. बेडवर हातपाय आपटू लागली. साहेब, मला बंद करू नका. मी नाही हट्ट करणार. आणि मोठमोठ्याने रडत होती. तिच्या आवाजाने बाबा आणि आयू धावतच रूममध्ये आले. इशू पिल्लू, शांत हो. बाबाने तिला आपल्या मिठीत घेतलं आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला. ईशा तरीही बडबड करत होती. आयू देखील तिच्या जवळ येऊन तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. काही वेळाने ईशा शांत झाली आणि पुन्हा झोपली. मग बाबाने तिला हळूच बेडवर ठेवलं आणि तिच्या अंगावर पांघरून घातलं. शामू, तू तिला एकटीला सोडून का गेलीस? बाबा रागवून म्हणाला. अरे, पाणी बदलायला गेले होते. आयू, तुला माहीत आहे ना, ती आजारी असली की तिला एकटीला सोडायचं नाही म्हणून. मनात सगळं साचलेलं तिच्या आजारपणात बाहेर पडतं. बाबा कासावीस होऊन म्हणाला. माहीत आहे सगळं, मी कसं विसरेन? कुठे ना कुठे हे माझ्या निष्काळजीमुळे झालं आहे. मी आई म्हणून कमी पडले तिच्यासाठी. आई शून्यात नजर लावून म्हणाल्या. नाही शामू, या सगळ्यात तुझा दोष नव्हता. त्यावेळी परिस्थितीच अशी होती की तुझ्या जागी कोणीही असतं तरी हेच केलं असतं. पण शेवटी तू हिंमत दाखवली म्हणून आज आपण इथे आहोत. बाबा आयूला समजावत म्हणाला. आयू, बरं जाऊ दे ते सगळं. इशूला जेवायला उठव, म्हणजे ती काही खाऊन आराम करेल. बाबा. हो, आणि मी काय म्हणते वसू, आज मी इथे इशूच्या रूममध्ये झोपते. आयू. तूच नाही, माझे अंथरूण इथेच घाल, मी पण इथेच झोपेन. बाबा. बरं. आयू. आणि मग आयू पुन्हा किचनकडे गेल्या. बाबा ईशाजवळ बसला. इकडे काही बोलणं ऐकू येणं बंद झालं. तसं आदित्यने फोन कट केला. मगाशी ईशा हातपाय आपटत असताना तिच्याकडून कॉल रिसीव्ह झाला. त्यामुळे ईशा आणि आयूबाबांचं सगळं बोलणं आदित्यने ऐकलं होतं. साहेब? कोण साहेब? ईशा कोणाबद्दल बोलत होती? एवढी का घाबरली होती? आणि तिचे आईबाबा कोणाबद्दल बोलत होते? ईशाचा भूतकाळ नक्की काय आहे? कशामुळे ती एवढी अपसेट आहे? नक्की काय आहे ही मुलगी? मला खरंच काही कळत नाही. ही मुलगी म्हणजे एक कोड आहे, आणि हे कोड कधी आणि कोणाला सुटणार आहे काही कल्पना नाही. आदित्य स्वतःशीच बडबड करत होता. आता कुठे तिला ओळखण्याची सुरुवात झाली होती. कॉलेजमध्ये असताना तर कधी त्याने तिच्याकडे व्यवस्थित पाहिलं देखील नाही. ती त्याच्या मागे आहे म्हटल्यावर तो सतत तिची चाहूल लागली की पळून जायचा. आणि मग एक दिवस त्याने ठरवलं तिच्याशी बोलायचं, आणि तो बोलला. आणि मग असं काही घडलं तिच्या आयुष्यात की मनात नसताना देखील तिला त्याच्यापासून दूर जावं लागलं. एका दिवसातच तिचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. आईबाबा बरोबर नवीन शहर, नवीन माणसं, नवीन कॉलेज, या सगळ्यात ती नकळतपणे फसली.
त्याच्या आठवणी मनाशी घेऊन ती कसेबसे दिवस काढत होती. तिचं पहिलं प्रेम होतं ना, तो सहजासहजी विसरण्यासारखं नव्हतं. पण परिस्थिती पुढे तिला नमत घ्यावं लागलं आणि मग हळूहळू त्याच्या आठवणींना तिने जगण्याचा सहारा बनवला आणि आयुष्यात पुढे जायचं ठरवलं. या सगळ्यात आईबाबाची साथ तर तिला होती, पण मग आणखीन एक साथ मिळाली, ती म्हणजे नमूची. नमू अगदी तिच्यासारखी हसणारी, मस्तीखोर होती. अगदी काही दिवसातच दोघी चांगल्या मैत्रिणी झाल्या. सगळं शेअर करायच्या दोघी. पण तरीही ईशाला कुठेतरी गिल्ट होतं की तिने तिच्या वाईट भूतकाळ आणि आयुष्यातील पहिलं प्रेम याबद्दल तिला सांगितलं नाही. तिला तिच्यापासून काही लपवायचं नव्हतं, पण खरं सांगून पुन्हा तिचा वाईट भूतकाळ जागवायचा नव्हता किंवा नमूला दुखवायचं नव्हतं. कारण नमू जितकी धीट होती तितकीच हळवी होती, म्हणून तर तिने कधीच तिला तिच्या पूर्व आयुष्याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. पण म्हणतात ना, काही गोष्टी माणसाच्या पिच्छा सोडत नाहीत, तसंच काहीचं ईशाच्या आयुष्यात झालं होतं. तिच्या आजारपणात नकळतपणे तिच्या भूतकाळ तिच्या आयुष्यात डोकवायचा आणि आपल्या प्रेमाच्या आठवणीत तिने आयुष्य काढायचं असं तिने ठरवलं. आणि एक दिवस एका मॅगझिनमध्ये तिने आदित्यचा फोटो पाहिला. या 5 ते 6 वर्षात त्याने बिझनेसमध्ये मोठी प्रगती केली होती. त्याला अवॉर्ड मिळाल्याने त्याची मुलाखत छापून आली होती आणि लवकर तो या शहरात येऊन या कंपनी खरेदी करणार होता. मग ईशाने माहिती काढली आणि तो खरेदी करणाऱ्या कंपनीत तो यायच्या आधी जॉब करायचं असं तिने ठरवलं. आणि ठरल्याप्रमाणे तिने या कंपनीच्या मालकांच्या हातापाया पडून जॉब मिळवला आणि तिने तिच्यासोबत नमूलाही घेतले. आणि म्हणून आज ते तिच्या आदित्य समोर होती, कारण तिला माहीत होतं तिच्या आदित्य जे बोलतो ते करतो. आणि मग या कंपनीत जॉब करून निदान त्याला पाहून तरी आपण आपलं आयुष्य काढू असा विचार करूनच तिने या कंपनीत जॉब करायला सुरुवात केली होती. शेवटी तिच्या आईबाबांनी जे केलं होतं तेच ती करणार होती. हाय, आज जरा आपल्या कथेने भूतकाळाला उजाळा दिला. तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल ना की साहेब कोण? ईशाने असा निर्णय आईबाबांकडे बघून का घेतला? किंवा नक्की तिचा भूतकाळ काय? मग अशाने ईशा आणि आदित्य एक होतील का? ईशा तर आदित्यच्या प्रेमात पूर्णपणे वेडी आहे, पण आदित्यचं काय? तो कधी तिच्या प्रेमात पडेल? पडेल नक्की. आदित्य आपल्या ईशाच्या प्रेमात पडेल. आणि मग भूतकाळाचं काय? तो पण सांगणार, सगळं सांगणार. फक्त योग्य वेळ येऊ द्या. तोपर्यंत कथा ऐकत राहा आणि कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.